नमस्कार, मी सुहास कोराळे. आपण भोसरीमध्ये आलेलो आहे. आमचे ग्रेट लीडर स्वातीताई भोसले यांच्या माध्यमातून आपण प्रदीपजी राणे सर आणि त्यांच्या फॅमिली यांच्यासाठी आपण 2 महिन्यापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचे सक्सेस आर्थो विटॅमिक्स कॅप्सूल दिलेलं होतं. आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ त्यांना ह्या प्रोडक्टनी काय काय रिझल्ट आला आणि आधी काय काय त्रास होता. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय म्हणले? माझं नाव प्रदीप राणे. प्रदीपजी राणे. तर तुम्हाला काय काय त्रास होता? 1-2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सक्सेस आर्थो विटॅमिक्स कॅप्सूल दिलेलं होतं तुमच्या दोघांसाठी. तुम्हाला काय काय त्रास होत होता? ऍक्च्युअली मला मागच्या 3-4 वर्षापासून गुडघ्यांचा खूप त्रास होता. 4 वर्षापासून गुडघ्यांचा खूप त्रास होता. मला चालायला प्रॉब्लेम यायचा, गुडघे दुखायचे. तर मी इथे मेडिकल एका डॉक्टरकडे गेलो होतो, मोठ्या डॉक्टरकडे. अच्छा. तर त्यांनी मला सांगितले तुमचे गुडघे झिजलेत, गुडघ्यांची गादी जी आहे ती झिजलेली आहे तुमची. हो हो. तर त्यांनी मला स्वतःला पहिले थोडे औषध वगैरे चालू केले. पण त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही तुमची 3 वर्षांनी ऑपरेशन करायची तयारी ठेवा तुम्ही. बरोबर. कारण औषधाने तेवढा तुम्हाला फरक पडणार नाहीये. बरोबर. मी औषध चालू ठेवलं. मी कमीत कमी 6 महिने त्यांच्याकडे औषध घेतलं. नंतर मग त्यांनी मला स्टॉरेज इंजेक्शन हे केलं की आपण देऊ आपण. पण ते इंजेक्शनचं नाव ऐकून मी त्यांच्याकडे जाणं बंद केलं. परत दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्यांच्या इथे पण सेम त्यांनी हे सांगितलं मला. 2-3 महिने त्यांच्याकडे पण औषध घेतलं मी. ते पण नंतर म्हणाले मी काय औषध देऊ म्हणे, तर तुम्ही आता तुमचा व्यायाम वगैरे करत राहा. मी ओके. त्याच्यानंतर मग तिसऱ्यांदा मग मी ठाण्याला गेलो. ठाण्याला एका मोठ्या डॉक्टरकडे. त्यांनी मला औषध दिलं. तर मला ते औषध साधारण एका महिन्याला 8,000 ते 10,000 रुपये खर्च यायचा. महिन्याला 8,000 ते 10,000चा खर्च यायचा. तर ते मी औषध चालू केलं मी. आणि मी 3 महिने ते औषध घेतलं. अच्छा. तरी मला पाहिजे तसा काही रिझल्ट आलेला नाही. म्हणजे 3 महिन्यात 10,000चे औषध घेतलं, 30,000 खर्च केला, पण तुम्हाला पाहिजे असा रिझल्ट भेटला नाही आला मला एवढा. अच्छा. त्याच्यानंतर मग आमच्या भोसले साहेबांनी आम्हाला सजेस्ट केलं की एक आयुर्वेदिक औषध आहे, तुम्ही प्रयत्न करून बघा. ओके. आणि माझ्या मिसेसला पण थोडासा कमरेचा खूप त्रास व्हायचा. मणक्याचा त्रास आहे त्यांना. मणक्यांचा कमरेचा त्रास व्हायचा. किती वर्षांपासून त्रास आहे? 2-2.5 वर्षापासून. ओके. तर त्याच्यासाठी पण तुम्ही खूप खर्च केला त्यांच्यासाठी पण आम्ही खर्च केला. अच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही हे औषध दोघांसाठी घेतलं आम्ही. तर आम्हाला हे औषध घेतल्यानंतर 15 दिवसामध्येच मला रिझल्ट आला याचा. एकदम सुंदर रिझल्ट आला. 7 दिवसांनी तुम्हाला फरक पडायला सुरुवात झाली. मला जिना चढता उतरताना काही प्रॉब्लेम नव्हता. चालताना पण मला सरळ चालता येत होतं. म्हणजे औषध घेतल्यानंतर त्याच्या आधी जिना चढायला उतरायला त्रास होत होता, गुडघे दुखायचे माझे. आणि चालताना पण मला असं थोडंसं चालायचं. तर याच्याने मला खूप सुंदर रिझल्ट आला मला. ओके. माझं दुखणं मला वाटलं नाही की मला याचा त्रास आहे म्हणून. ओके. आता मला एक सांगा, तुम्ही मला एक असं सांगितलं की औषध घेतल्याच्या नंतर 15 दिवसात आम्ही विशाखापट्टणमला फिरण्यासाठी गेलो. तर तिथं काय अनुभव आला तुम्हाला? विशाखापट्टणमला फिरायला गेलो. तिथे आम्ही एक आरुका व्हॅली म्हणून जागा फिरलो. तिथे 100-200 पायऱ्या खाली चढावं लागायचं आणि वर यावं लागायचं. अरे बाप. मला काहीच जाणवलं नाही. म्हणजे तुम्हाला गुडघे दुखतात आणि ताईंना कंबर दुखते हे जाणवलंच नाही तुम्हाला? तेच मला एवढं आश्चर्य वाटलं की पोळ्या करताना 5 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही. ती एवढं फिरून आली तरी तोंडात कधी निघालं नाही की माझी कमर दुखते म्हणून. अरे बाबा. म्हणजे एकंदरीत रिझल्ट सुंदर आलेले आहे. अनुभव आला आणि खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. ओके ओके. आणि तुम्ही तिकडे विशाखापट्टणमला पण खूप ह्याचा प्रचार केला. आमच्या मित्रमंडळांना पण सांगितलं की भाई आम्हाला असंच आम्ही औषध घेतोय, तर तुम्हाला जर त्रास असेल तुम्ही पण प्रयत्न करून बघा आहे. ओके ओके ओके. औषध घेतल्यावर तुम्ही खूप समाधानी आहेत? नक्की खूप समाधानी आहे. आणि ह्याचा प्रसार ज्यांना काही गरज आहे त्यांना कसा करू शकता तुम्ही? आता ज्यांना गुडघ्यांचा किंवा या प्रकारचा त्रास आहे किंवा शरीराचा भाग जे दुखणं आहे, तर त्यांना आम्ही असं सजेस्ट करतो किंवा त्यांना आम्ही असं सांगतो की बाबा तुम्ही हे एक वेळा औषध घेऊन तरी बघा. 1 वेळा घेऊन बघा. फरक नाही पडला तर नका घेऊ तुम्ही. ओके. एवढे पैसे याच्या अगोदर खर्च केले, तुम्ही 5,000 रुपये खर्च करून बघा याच्यासाठी. ओके ओके ओके. सुंदर. म्हणजे तुम्हाला विश्वास आलेला आहे. नक्की. आणि धन्यवाद आमच्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. ओके.